नमस्कार, अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज नाताळ आहे, त्याच्यासाठी मी स्पेशल बिर्याणी बनवलेली आहे. चला तुम्हाला ही बिर्याणी कशी बनवली ती पुढे दाखव. चला मग, अगदी सोपी आहे दम बिर्याणी. चला रेसिपी पुढे दाखवते. सर्वात आधी मी 1.5 किलो चिकन घेतलेले, धुवून घेतलेले. 2 कप असे दही टाकलेली आहे. त्याच्यामध्ये मी हळद टाकते, थोडी लाल तिखट पावडर, धनिया पावडर, जिरे पावडर, थोडा गरम मसाला आणि पुदिना घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यावर अजून कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती पण टाकून घेते. थोडं मीठ चवीप्रमाणे. नंतर नाही टाकायचं मीठ, म्हणून मी आता सगळं मीठ टाकले. यात मी मिरची, लसूण, अद्रक मिक्सरमध्ये बारीक करून घेते, थोडं पाणी टाकून. बारीक करून झालेले ते पण त्याच्यामध्ये टाकून घेते. आणि साईडला मी टोप गरम करायला ठेवलेला, त्याच्यात तेल टाकून घेते. 6 कांदे बारीक उभे चिरून घेतलेले ते तेलात तळून घेते. जाळायचे नाही, लाल करून घ्यायचे सगळे कांदे, त्यातून खुसखुशीत कुरकुरीत तळून घ्यायचे. इकडं मी मसाला सगळा मिक्स करून हाताने हलवून घेते. सगळा मसाला एकसारखा जीव लावून घेऊन घेते. त्यात सगळ्यांना सारखा मसाला लागायसारखी हाताने लावून घेते फिरून. जर तुमच्या हाताची आग होत असेल तर तुम्ही हातात नाही तर चमच्याने बी करू शकता. यात हिरवी मिरची टाकली म्हणून हाताची आग होणार. हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता याला अर्धा घंटा साईडला ठेवून देते. इकडं कांदा लाल होत चालला आहे आपला, कुरकुरीत होत चाललेला आहे. हे बघा, कांदा सगळा लाल झालेला आहे आपला कुरकुरीत. आता काढून घेते. तेल काढायचं त्यातलं सगळं गाळून कांदा मी असा घेते पिलटीमध्ये काढून. पिलटीत काढून घेते सगळा कांदा. आता त्याच टोपात मी काजू घेतलेले ते तळून घेते. बिर्याणी आपली काजू दम बिर्याणी चिकन काजू बिर्याणी. आता ते कांद्यावर टाकून घेते आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेते, कांदा आळणी नाही लागायसाठी. आणि हाताने मिक्स करून घेते. मिक्स करून झालं आहे. आता त्याच तेलामध्ये मी 2 तेजपत्ते, कढीपत्ता, कांदा बारीक चिरलेला होता तो साईडला ठेवला होता अर्धा, तो टाकून मस्त तळून घेऊ आपण. आणि इकडं खडे मसाले घेतले, 2 मोठी इलायची, 1 छोटी इलायची, दालचिनी, चक्रफूल आणि ते तेलात टाकून घेतलेले. कांदा लाल झाला की लगेच टमाटर टाकून घेते. त्याच्यामध्ये मी 5 कांदे घेतलेले आणि 4 टमाटर घेतलेले. टमाटर बी लाल झालेले. त्याच्यामध्ये दही लावून मसाले लावून ठेवले होते चिकनला, ते टाकून घेते. त्याच्यामध्ये सर्वात आधी पहिले कोथिंबीर आणि पुदिना टाकते. ते 2 मिनटं हलवून घेते.
आता याच्यामध्ये मी मस्त दही चिकन टाकून घेते. आता 2 मिनटं मी फास्ट गॅसवर असंच हलवून घेते. आता याला तेल सुटूस्तवर आपल्याला पाणी सुटूस्तवर आपल्याला त्याला आटून द्यायचं आहे. मग त्या थाळ्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्यात टाकायचं. सर्वात आधी मी तळलेला कांदा आहे थोडा घेते, काजू काढून घेते, त्याच्यामध्ये टाकून घेते, चुरा करून त्याच्यामध्ये टाकून घेते. आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि इकडं मी साईडला गॅस पेटून पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडं जास्ती मीठ टाकते. त्यात लिंबू अर्धा पिळून घेते. आणि ते लिंबू पण त्याच्यातच टाकते. आणि त्याच्यामध्ये खडे मसाले घेतलेले, दालचिनी, शायजिरी पावडर, चक्रफूल, दगडी फूल आणि छोटी इलायची, मोठी इलायची, कोथिंबीर आणि पुदिना आणि थोडंसं तेल. आणि इकडे मसाला आटत आला आपला, पाणी सुटले, त्याचं पाणी आटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मी त्या थाळ्यामध्ये जी की दही लावून ठेवलं होतं चिकनला, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अर्धा गिलास ते 1 गिलास ते थाळ्यातलं पाणी सगळं मिक्स करून मसाला मी त्यात टोपात टाकून घेते. आता हे आपल्याला झाकून ठेवून बारीक गॅसवर शिजून द्या. आणि इकडं मी तांदूळ धुवून पाण्यात ठेवून दिलं होतं, त्यातलं पाणी काढले साईडला. आता पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे, तर हे तांदूळ त्याच्यामध्ये सोडते मी. तांदूळ त्याच्यामध्ये सोडल्याच्या नंतर त्याची उकळी जरा थांबते, पाणी शांत होतं. हे सगळं तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घेतले. इकडं पाणी आटलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडा बिर्याणी मसाला अर्धा चम्मचसारखा टाकलेला आहे. कारण की मगाशी गरम मसाला टाकला होता आणि अख्खे खडे मसाले बी टाकलेत गरम, म्हणून बिर्याणी मसाला मी थोडाच टाकला आहे. आता 2-3 मिनटं चांगलं परतून घेतलेले आणि इकडं आपलं तांदूळ शिजून आलेले. चला मी तांदूळ आपले थोडा कच्चा पक्का ठेवलेला आहे. आता मी त्याला गाळणीमध्ये गाळून घेते, गाळणी चाळून घेते. त्याच्यामध्ये लिंबू टाकलेला म्हणून तांदूळ पूर्ण पांढरे कडक दिसते. बासमती तांदूळ घेतलेले, त्यातला लिंबू साईडला काढून घ्यायचा. आता आणि त्याच्यातलं पाणी आटून घ्यायचं, सगळं साईडला काढून घ्यायचं. इकडं आपलं पाणी थोडं आटलेलं आहे, थोडंसं राहिलेलं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये दम बिर्याणी टाकायची, त्यासाठी मी थोडंसं चिकन साईडला काढून घेते. 2 थरं करायचे म्हणून साईडला काढून घेतले. आणि थोडी केवी पण साईडला काढून घेते. हे बघा, ते साईडला ठेवते. आणि मग इकडं तांदूळ टाकून घेते, सगळं साईडला करून घेते 1 थराचा. त्यात चाळण्याने साईडला व्यवस्थित लावून घेते. हे बघा, सगळीकडे लावून झालं आहे. मग त्याच्यामध्ये मी तळलेला कांदा तो सगळीकडे पसरून घेते
आणि काजू पण तळून घेतलेले, ते काजू वरून टाकून घेते आणि त्याच्यावर चिकनचा मसाला, चिकन घेतलेले ते त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे. आता हे चिकन साईडला काढून घेतलेलं ते त्याच्यावर सगळीकडे पसरून घेते. आणि त्याच्यावर कोथिंबीर, पुदिना सगळीकडे टाकून घेते आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून 15 मिनटं आपल्याला बारीक गॅसवर ठेवून द्यायचे. त्याच्यामध्ये मी साजूक तूप घेतलेले ते सगळीकडे पसरून घेते. यो गॅस बंद करते मी, बारीकवाला गॅस पेटवते, बारीक करून घेते अजून आणि मग त्याच्यावर तो टोप ठेवते. 15 मिनटं आपल्याला भाताला वाफ लागून द्यायची. 15 मिनटं झालेले. चला मग आपला भात तयार झालेला आहे. हे बघा, अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि कसा झाला यो बिर्याणी, काजू दम बिर्याणी चिकनचा भात, ही मला रेसिपी कमेंटमध्ये सांगा. माझा हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा.